विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। मनोरे पिरॅमिड्स। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनोरे हा जो घटक आहे या घटकासाठी 6% इतका भारांश दिलेला आहे। म्हणजेच या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न असतात। 6 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा। याप्रमाणे मनोरे या घटकासाठी 6 गुण दिलेले आहेत। प्रतिबिंब या घटकात आज आपण वॉटर इमेज पाण्यातील प्रतिबिंब अभ्यासणार आहोत। मागील भागामध्ये आपण आरशातील प्रतिबिंब अभ्यासलेले आहे। या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे आपल्याला शोधायचे असते। त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना किंवा पायऱ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तर पाण्यातील आकृतीचे प्रतिबिंब ओळखण्यासाठी मूळ आकृती जी आहे या मूळ आकृतीमध्ये कशी अदलाबदल होते, तर खालची बाजू वर व वरची बाजू खाली दिसते। आरशातील प्रतिमेमध्ये एक्झॅक्टली उलट होतं बघा। काय होतं, खालची बाजू आणि वरची बाजू तशीच राहत होती, डावी आणि उजवी बाजू यांची अदलाबदल होत होती। मात्र पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आकृतीची खालची बाजू आणि वरची बाजू यांची अदलाबदल होते। डावी बाजू डावीकडेच व उजवी बाजू उजवीकडेच राहणार आहे। What is water image? An image of an object in water is called water reflection or water image of that object. So how this water image appears? In the water image, the object looks upside down. The changes will become clear from the diagrams we will see. Remember, the right and left side of the object remain unchanged. Top side of the object becomes the bottom side and the bottom side of the object becomes the top side. या घटकामध्ये सुद्धा अंक, अक्षरे, आकृत्या या उपघटकांचा समावेश होतो। दिलेले अंक, अक्षरे, आकार यांच्या पाण्यातील प्रतिबिंबाचा आपल्याला पर्यायातून निवड करायची असते। So the water image is said to be a vertical inversion of the object. For example, look at this figure. या आकृतीकडे बघा। This is a water over here. Now this star becomes in the downside. Now left and right. Left side circle, right side this square remain unchanged, right? Only the top becomes bottom and bottom becomes top. See here how the triangle changed. Another example, look for this house. या घराकडे बघा। पाण्यामध्ये या घराची प्रतिमा कशी दिसते बघा। हा जो त्रिकोण आहे वरचा तो कसा उलटा झालेला आहे। मात्र हे जे झाड आहे ते डावीकडेच राहिलेलं आहे बघा। हे गेट पण डावीकडेच आहे।
हा उजवीकडचा भाग उजवीकडेच आहे, राईट. परंतु काय झालंय, अपसाइड डाऊन, बरोबर. हा जो वरती आहे तो भाग खाली, तसंच झाडाचा हा वरचा भाग खाली. ओके. तर वॉटर इमेज मध्ये काय होतं, द ऑब्जेक्ट लुक्स अपसाइड डाऊन. दिस इज इन केस ऑफ अ ऑब्जेक्ट. ओके. नाउ व्हॉट अबाउट अल्फाबेट्स अँड नंबर्स. अक्षर आणि अंक यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया थोडक्यात. To memorize the water images of capital alphabets and numbers, for answering the water image questions correctly, the following figures show the water images of numbers and capital alphabets. See here how these alphabets appear in the water image. B, C remains as it is. D, C, D, E remain as it is. I, H, right, X remains as it is. Okay. What about numbers? 0 and 8 remains as it is. All other numbers change, right. Now remember this one side in the mirror image, it is appearing left to right, but here one towards left side remain left only, right. 3, left side only. What about 4? Yes, left side only. Okay, so left and right remain unchanged. The object becomes upside down. उलट होत आहे. डावी बाजू डावीकडेच राहिली आहे. 1 च्या बाबतीत बघा, 7 च्या बाबतीत बघा, हा जो भाग आहे हा इथेच राहिलेला आहे, राईट. काही उदाहरणं आपण बघूया. बघा, KICH O X D E हे आहे तसेच अक्षर राहतात. त्यामुळे या शब्दांची जी पाण्यातील प्रतिमा आहे ती आहे तशीच राहते. बघा, किक, K as it is, I as it is, C as it is, K as it is. Another example, code, C D E and O. Okay, so kick, cheek, hide, hike, code, kid, etc. These are the examples of words which have identical water images to the word itself. Okay, so which alphabets have the identical water image? Yes, C D E, C D E, H I K, then O X. These have the same water image as their word. बघा, स्टडी, डी सेम राहिलाय, ओरिजिनल इमेज, वॉटर इमेज. एस बघा उलटा झाला. ओके, टी यू डी वाय. काही उदाहरणं आपण बघत आहोत. स्टडी या शब्दाचं वॉटर इमेज कशी दिसते बघा. नेक्स्ट, काही अक्षर, अल्फाबेट्स अँड नंबर्स, अक्षर आणि अंकांची वॉटर इमेज बघा. 5 बघा, हे जे आहे त्या बाजूलाच राहिलेलं आहे, लेफ्ट साइड ओनली, राइट साइड ओनली, राइट टू लेफ्ट, राइट. दिस ओपन पोर्शन is left side only, the closed portion left side only. Remember these and observe these figures carefully so that you will understand, right. R, see here, W, M, M becomes W, W become M. Another example, see here, success, brilliant, awesome. These are the some examples of words having the alphabets. C, E तसाच राहतो. B पण थोडंसं खालचा जर भाग मोठा असेल तो वरती मोठा येईल, राईट. I तसाच राहतो. ओके, बघा, W कसा होतो आणि M कसा होतो, थोडासा डिफरन्स आहे, राईट. तर ह्या झाल्या अक्षर आणि अंकांच्या पाण्यातील प्रतिमा. तर
In this type of questions, alphabet and numbers are given together. Candidate must find out the correct water image of the given questions out of the 4 options. So remember, in the water image, right and left side of the object remain unchanged. Top side of the object becomes bottom side and bottom side of the object becomes the top side. Taking consideration into these points, go on cancelling one by one options and so that you can reach to the correct option. ओके, एक एक ऑप्शन आपण वगळत जायचं आहे आणि आपण अचूक उत्तराकडे यायचं आहे. आता आकृतीच्या बाबतीत थोडंसं आपण जाणून घेऊया. आपण अक्षर आणि अंक बघितली. आता आकृत्या ज्या आहेत त्या बघा कशा होतात. ही जी लाईन आहे डायगोनल, ही एक्झॅक्टली काय झाली आहे बघा, उलटी झालेली आहे. पाण्यातील प्रतिमेमध्ये लाईन जर लेफ्ट साइडने असेल तर ही कुठून झालेली आहे, राईट साइडला. हा जो बाण बघा, एरो जो आहे हा वरच्या कोपऱ्यातून आलेला आहे, तो एक्झॅक्टली खालच्या कोपऱ्यातून आला. राईट. हा ग्रीन स्टार खाली होता, तो वरती गेला. ओके, तर या काही ठराविक मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजेत आकृतीचा अभ्यास करताना. बघा, हा त्रिकोणाचा वरचा भाग हा खाली आला. लेफ्ट साइड राईट साइड तशीच राहिलेली आहेत. या लाईन्स पण तशाच राहिलेल्या आहेत. राईट. फक्त इथे लक्षात घ्या, हा जो डायगोनल असेल तो एक्झॅक्टली अपोजिट अँगलला येणार आहे. आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. पहिला नमुना, पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. Select the water image of the question figure from the given option. Now question figure is given, that is it is a word new, right? Using the alphabets N, E, W. Now we have to find out the water image of these alphabets. New या शब्दाची पाण्यातील प्रतिमा आपल्याला बघायची आहे. आता पाण्यातील प्रतिमेमध्ये काय होणार आहे बघा, ई तसाच राहतो. चारही ऑप्शन बघा, ई तसाच आहे. राईट. नेक्स्ट, आता NEW, एन त्या बाजूलाच राहणार आहे. बरोबर. तिसरा पर्याय गेला. राईट. त्यानंतर या ठिकाणी बघा, W तसाच राहिलाय चौथ्या पर्यायात, त्यामुळे चौथा पर्यायही गेला. आता आपल्या पुढे राहिले 2 पर्याय फक्त. त्यातील आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. एन दुसऱ्या पर्यायात एन तसाच राहिलाय, त्यामुळे दुसरा पर्यायही गेला. कुठला ऑप्शन राहिला? येस, ओनली द फर्स्ट ऑप्शन रिमेन्स. बघूया आपण. बघा, एन आहे, येस. ई तसाच राहिला आणि डब्ल्यू बघा, येस. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारे एक एक ऑप्शन आपण घालवत अचूक उत्तराकडे येणार आहोत. सो डिलीट ऑप्शन्स वन बाय वन using our clues, that is left and right remain unchanged in the water image. Only this you have to consider. First clue, left remains left, right remains at right only. Then observe which figures appear same. Likewise, cancel one by one options and get the correct option. दुसरा प्रश्न बघूया. लास्ट या शब्दाचं पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. आपल्या पुढे पर्याय दिलेले आहेत बघा. येस. आता लक्षात घ्या, एल बघा, LAST. निरीक्षण करा, एल आणि टी पहिली, लेफ्ट राईट. राईट. या ठिकाणी तिन्ही पर्यायात लेफ्टलाच आहे एल, पण चौथ्या पर्यायात एल राईटला गेलेला आहे, त्यामुळे धिस ऑप्शन गेट्स कॅन्सल. राईट. नेक्स्ट, टी, ऑब्झर्व टी, येस, टी इज करेक्ट. व्हॉट अबाउट एल? इन द फर्स्ट ऑप्शन एल, सेकंड, थर्ड ऑप्शन एल is wrong. This is the right side, this is left side. So third option gone. Okay. Now what about first and second? See, A right, L is right, T is also right. What about S? So how S will become? Now here
See, S is like this way, and this is right way. So it is same in the second option. Therefore, second option is also cancelled. Only option remains is option number 1. See here, L, yes, A, right, S, observe this S, yes, it is this way only, and T. Therefore, correct answer is option number 1. पुढची आकृती बघा आपल्याला दिली आहे. काही अक्षर आहेत. एका आकृतीमध्ये ही अक्षर ठेवलेली आहेत. Observe the question figure carefully. This is a bottle and this is the lid of the bottle, right? Now, in water image, this is left side, this is right side. Okay? This is not going to right side. आरशातील प्रतिमा नाही आहे, त्यामुळे हे लेफ्टलाच राहिलं पाहिजे लीड. This lead should be left side only. Observe the figures. That is answer figures. Yes, this is at right side. Therefore, first option is cancelled. Now remaining 3 options. S should be at the left. Yes, in all the figures, S is towards left. R right. Yes. Now next. This is A as it is. Therefore, this is cancelled. Now observe S, W, A, R. Now R should be at this right side. So remaining 2 and 4, this is the right side, but this is left side. Therefore, this option is also cancelled. Option remaining second option. See here, H, W, A, R. R is at right only. Right? This side only. Yes. So, correct answer is option number 2. पुढचा प्रकार नमुना क्रमांक 2. या ठिकाणी आपल्याला काही अंक दिसत आहेत. दिलेल्या अंकांची पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. आपल्याला उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. These are the answer figures. Observe these question figure carefully. Now 6 and 1, left, right. Yes, in the all figures 6 and 1 both are left and right only. Okay. Now 1, yes, it is there. What about 6? See here, same in. So only question is 5 and 2. Now 5, this is left side open. This is right side open, so first gone. Here also right side open, therefore third also gone. Right? Now 2 and 4. This is 5 and this is 5. What about 2? See here, 2 is open left side. Here left side. But in the here, see here how it is. Yes. So 2 is how it is appearing. This portion should be up, down side. हा जो वरचा भाग आहे हा खाली आला पाहिजे. राईट? म्हणजेच करेक्ट ऑप्शन आपल्याला दिसतोय ऑप्शन नंबर 2. बघा या ठिकाणी उलटा हा वरती गेलेला आहे. पुढचं बघा, एक आकृती दिलेली आहे आपल्याला आणि तिचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला काढायचं आहे. आता पहिलं आपण बघणार आहोत हा भाग. दिस इज लेफ्ट साइड. ऑब्झर्व द फिगर. दिस इज राइट. देयरफॉर सेकंड ऑप्शन गेटिंग कॅन्सल. पहिला हा ऑप्शन कॅन्सल झाला. आता आपण उरल्या 3 आकृत्या. आता 8 तसाच राहणार आहे. लेफ्ट आणि राइट बघा. 7 should be at the left. 7. Yes. Second option, this way also cancels. 7 is going to right hand side. Now, this should be left side. Left. Yes, this is gone.
दिस इज राईट. आता पहिला आणि तिसरा ऑप्शन राहिला, फर्स्ट अँड थर्ड. 8 as it is 7 is correct. What about 9? Yes, this is also cancel. पाण्यातील प्रतिमा ही नाही आहे, ही काय आहे, आरशातील प्रतिमा. बरोबर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. बघा 9 हा आहे असा आपला. बरोबर. येस, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. अतिशय सोपे प्रश्न असतात हे. आपण एक एक कॅन्सल करत अचूक उत्तराकडे यायचं आहे. पुढचं बघूया आपण. आपल्याला अंक दिलेले आहेत आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. बघा 4, 3, 5. सो सगळ्यातील आपण लेफ्ट आणि राईट बघणार आहोत. 4, 4, 4. येस, दिस इज कॅन्सल बिकॉज 4 इज गोइंग टुवर्ड्स राईट साइड. बरोबर, उजव्या बाजूला गेला 4, त्यामुळे चौथा पर्याय पहिले कॅन्सल झाला. नाउ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ऑब्झर्व दिस फिगर. 4, दिस should be at the left side only. Left, left, left. Yes. 3, open at left. Here it is open at right. So second is also cancel. Okay. Now remains 1 and first and third. दोन पर्याय राहिले. आता 5 बघूया आपण. हा जो पोर्शन आहे हा डावीकडचा ओपन पाहिजे. लेफ्ट ओपन. Yes, this is right open. Therefore, this is also cancel. Only option remains is option number 1 is the correct option. Okay. आता काही मराठी शब्दांची पाण्यातील प्रतिमा आपण अभ्यासणार आहोत. पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. Select the water image of the question figure. 2 अक्षरी शब्द आहे हा. लेफ्ट आणि राईट रिमेन अनचेंज. पहिला रूल आपला. बरोबर. बघूया आपण. येस, फर्स्ट ऑप्शन क इज ऑन द राईट साइड. देअरफॉर दिस ऑप्शन इज कॅन्सल. राईट. सेकंड, इट इज ऑल्सो राईट साइड. देअरफॉर कॅन्सल. रिमेनिंग थर्ड अँड फोर्थ. क इज ऑन द लेफ्ट साइड ओनली. Now observe this side. See here, क, this is left, completed. तर हा complete जो क आहे हा लेफ्टला पाहिजे आपल्याला. बघा. येस, फोर्थ इज ऑल्सो कॅन्सल. चौथ्यामध्ये हा राईटला गेलेला आहे, त्यामुळे अचूक पर्याय येणार तिसरा आपल्याला. बघूया आपण. बघा, कक्ष याच्या आरशातील प्रतिमा बघा. क पूर्ण इथे आहे. येस, क्ष बघा कसा दिसतोय आपल्याला. ही बाजू जी आहे इथेच आहे. ऑप्शन नंबर 3. अजून एक प्रश्न यातला बघूया. मराठी शब्द खडा. ओके. आपल्याला पुढे पर्याय दिलेले आहेत. पर्यायाचं निरीक्षण करा. या शब्दांचं पहिले निरीक्षण करा. लेफ्ट, राईट. ख लेफ्टला पाहिजे आपल्याला. सेकंड पर्याय ख राईटला गेलाय, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. 1, 2, 1, 3 and 4 हे 3 पर्याय आपल्याकडे राहिले. आता ख चं निरीक्षण करा. हा जो भाग आहे हा लेफ्टलाच पाहिजे. इथे हा राईटला गेलाय, त्यामुळे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. बघा, हा इथे राईटला गेला. ओके. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये येस, दोन्ही बरोबर आहे. तर ड चा आपण विचार करू. हा ओपन जो भाग आहे हा लेफ्टला आहे. बघा, या ठिकाणी हा राईटला गेला. थर्ड ऑप्शन इज ऑल्सो कॅन्सल. रिमेनिंग ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. बघूया आपण. बघा, ख कसा दिसतोय या ठिकाणी. दिसतोय आपल्याला ड. बघा, हा जो पोर्शन आहे ओपन हा लेफ्टलाच आहे इथे. म्हणजे अचूक पर्यायाला पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे अगदी फक्त महत्वाचं काय, आपल्याला लेफ्ट राईट लक्षात ठेवायचं आहे. ती तिथेच राहिली पाहिजे. हे महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन एक एक पर्याय कॅन्सल करत आपण अचूक पर्यायाकडे येऊ शकतो. तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला हा एक प्रश्न आहे. पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. बघा, निरीक्षण करा आकृत्यांचं. एन लेफ्ट साइड आणि एल राईट साइड. ओके. बघा, या ठिकाणी एन लेफ्ट एल राईट. राईट. हिअर एन सेम सारखाच राहिला आहे,
म्हणून सेकंड ऑप्शन कॅन्सल. या ठिकाणी बघा एन आणि टी हे असेच इंटरचेंज झाले आहेत, त्यामुळे चौथा ऑप्शन कॅन्सल. तर राहिला आपला फर्स्ट आणि थर्ड. आता एल बघा, एल खाली आला पाहिजे. येस, या ठिकाणी एल बघा लेफ्टला, ही राईटला आहे. या ठिकाणी पण राईटला आहे. येस, बरोबर. या ठिकाणी हा एल बघा लेफ्टला झालेला आहे, म्हणजे तिसरा ऑप्शनही कॅन्सल. म्हणजेच अचूक पर्यायाला ऑप्शन नंबर 1 बघा, एन खाली, टी वरती, एम वरती आणि एल खाली आहे. बरोबर. येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारे आपण फक्त लेफ्ट, राईट आणि अपसाइड डाऊन हे 2 क्लूज वापरून अचूक पर्यायाकडे येऊ शकतो. तर एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट वॉटर इमेजेस ऑफ फिगर्स. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे येणार आहोत, आकृत्या. आकृत्यांमध्ये बघा लेफ्ट, राईट रिमेन अनचेंज, तोच आपल्याला वापरायचा आहे. आणि उजवी बाजू उजवीकडे, डावी बाजू डावीकडे. बघा त्रिकोण आणि वर्तुळ उजवीकडेच राहिलेले आहेत. बरोबर. या ठिकाणी पण हे दोन्ही काटे उजव्या बाजूलाच आहे. इथे बघा आकृत्या डाव्या बाजूलाच आहे. फक्त वरची आणि खालची बाजू यांची अदलाबदल होते. इथे बघा स्टार आणि हा चौरस. ओके. तर अशा प्रकारे थोडस निरीक्षण करताना डावी बाजू डावीकडे, उजवी बाजू उजवीकडे वॉटर इमेज साठी, वाण्यातील प्रतिमेसाठी हा महत्वाचा पहिला आपण रूल ठेवला पाहिजे, आपल्याला नियम लक्षात ठेवला पाहिजे. आणि वरची बाजू खाली, खालची बाजू वरती. तर तिसरा प्रकार आपण बघणार आहोत, आकृती दिली असेल तर त्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. सिलेक्ट द वॉटर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ऑप्शन्स आर हिअर. ऑब्झर्व द क्वेश्चन फिगर केअरफुली. प्रश्नाकृतीचं निरीक्षण करा. डॉट्स लेफ्ट साइड क्रॉस राईट साइड. लेफ्ट आणि राईट रिमेन्स अनचेंज. फर्स्ट काय झालंय बघा, हे डॉट जे आहेत हे राईटला गेलेले आहेत, त्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल. सेकंड ऑप्शन पण कॅन्सल. बरोबर. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये बघा खाली आहेत डॉट्स. येस, बट दिस डार्क अपवर्ड and these dots should be downwards. Yes, it is there, but in the fourth option this dark side is going towards right side and the dots are also going to right side. बरोबर. लेफ्ट आणि राईट ही अनचेंज पाहिजे आपल्याला, परंतु या ठिकाणी बघा चौथ्या आकृतीत लेफ्ट जे आहेत हे राईटला गेले आहेत, त्यामुळे चौथा ऑप्शनही कॅन्सल. ओनली ऑप्शन रिमेन्स ऑप्शन थर्ड. तिसरा ऑप्शन राहिला. बघा बरोबर आहे का. डॉट खाली, डार्क वरती, अँड दीज क्रॉस अँड स्ट्रेट लाईन्स. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. पुढची आकृती आपण बघूया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि त्याची पर्याय 4 दिलेले आहेत. आता हा जो भाग आहे बघा, हा वरचा भाग हा राईट आहे आणि दिस इज लेफ्ट. हा आपल्याला अनचेंज राहणार आहे. फक्त हा काय जाणार वरती जाणार, म्हणजेच वरच्या ठिकाणी लेफ्ट कुठे लेफ्टला येणार आहे आणि हा जो आहे हा राईटला येणार आहे. बरोबर. म्हणजेच हा जो भाग आहे हा लेफ्टला पाहिजे, वरचा भाग. त्यानुसार बघा इथे चेंज झालाय. हा राईट, हा जो लेफ्ट आहे हा या ठिकाणी राईटला गेलाय, त्यामुळे हा कॅन्सल. बरोबर. काय पहिला काय आपण ठरवलं की हा जो राईटला आहे हा खाली येऊन काय पाहिजे राईटलाच राहिला पाहिजे, आणि हा जो लेफ्टला आहे हा वरती जाऊन लेफ्टला आला पाहिजे. त्यानुसार फर्स्ट फिगर मध्ये हा राईट झाला, त्यामुळे हा कॅन्सल. थर्ड पण कॅन्सल होणार, कारण हा बघा राईट झालेला आहे. बरोबर. आता सेकंड आणि फोर्थ मध्ये येऊया आपण. येस, हा लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आता या बघा हा जो भाग आहे
डार्क, हा खालती आणि लेफ्टचा खालती, राईटचा वरती. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे आता, हा वरती जाणार आणि हा खालती, बरोबर. पण फोर्थ फिगर मध्ये सेम आहे, त्यामुळे फोर्थ फिगर पण कॅन्सल. ऑप्शन रिमेन्स सेकंड. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. बघा, हा जो आहे हा वरती गेला. दिस इज अपसाइड डाऊन, दिस इज अपवर्ड्स, इट इज कमिंग डाऊन. ओके, हा भाग वरती गेला त्यामुळे लेफ्ट राहिला, हा राईटचा राईट राहिला. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, आता एक घर दिलंय आपल्याला, बघूया. याची आपल्याला पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. बघा, हा जो भाग आहे एक्स्ट्रा, हा आपल्याला लेफ्टलाच पाहिजे. सो फर्स्ट ऑप्शन कॅन्सल. थर्ड ऑप्शन इज ऑल्सो कॅन्सल बिकॉज दे आर राईट साइड. ओके, or you can see like this way only, this is right, so here it is left, cancel. Here as it is, बघा फोर्थ फिगर कॅन्सल, सेम आहे बघा. ओनली ऑप्शन रिमेन्स ऑप्शन नंबर 2. बघा, हा डॉट खाली आलाय, हा जो भाग आहे हा लेफ्टलाच आहे, हा भाग राईटला आहे. येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, आपल्याला या ठिकाणी हा बाण दिलेला आहे बघा आणि हा एक डॉट. निरीक्षण करा, पहिलं ऑप्शन कॅन्सल, कारण या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी दिसतंय. येस. सेकंड ऑप्शन काय झालंय बघा, लेफ्ट, हा राईट आहे, हा लेफ्टला झालाय, त्यामुळे सेकंड ऑप्शन ही कॅन्सल. ऑप्शन रिमेन्स थर्ड अँड फोर्थ. आता हा जो भाग आहे हा खाली आल्यानंतर काय होणार आहे बघा, हा भाग लेफ्ट साइडला आहे, हा ॲरो वाला तो आपल्याला लेफ्टलाच पाहिजे, पण थर्ड फिगर मध्ये राईटला जातोय ॲरो, म्हणून थर्ड कॅन्सल होणार आहे. ओनली ऑप्शन रिमेन्स ऑप्शन नंबर 4. ओके, अशा प्रकारे पाण्यातील प्रतिमा डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्यामध्ये अदलाबदल होत नाही, फक्त वरची बाजू आणि खालची बाजू, टॉप अँड बॉटम गेट्स इंटरचेंज. हा एक महत्वाचा नियम लक्षात ठेवून एक एक प्रतिमा कॅन्सल करत तुम्ही अचूक पर्यायाकडे येऊ शकता. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.